मैत्रीच्या संबंधातून बिनव्याजी हात उसने दिलेली रक्कम परत न केल्याप्रकरणी शिरपूर न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत कडक शिक्षा सुनावली आहे। चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम 138 अंतर्गत दाखल प्रकरणात न्यायालयाने आरोपीस 3 महिने सक्त मजुरी व फिर्यादीस एकूण 80,000 रुपयांचा दंड देण्याचा आदेश दिला आहे। या प्रकरणातील फिर्यादी उदय शिवदास नाहवळदे राहणार शिरपूर यांनी आरोपी चंद्रशेखर भगवानदास जैन राहणार शिरपूर यास मैत्रीच्या नात्यातून बिनव्याजी हात उसने म्हणून 40,000 रुपये दिले होते। सदर रक्कम परत करण्यासाठी आरोपीने फिर्यादीस प्रत्येकी 20,000 रुपयांचे 2 धनादेश दिले। मात्र आरोपीच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्यामुळे हे दोन्ही धनादेश अनादर होऊन परत आले। यामुळे फिर्यादी उदय नाहवळदे यांनी शिरपूर न्यायालयात आरोपीविरुद्ध चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम 138 अंतर्गत दावा दाखल केला होता। सदर प्रकरणाची सखोल चौकशी व दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवले। या निकालात शिरपूर न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती पूजा नारायण कोकाटे यांनी आरोपी चंद्रशेखर भगवानदास जैन यास 3 महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे। तसेच आरोपीने दिलेल्या प्रत्येकी 20,000 रुपयांच्या 2 धनादेशांसाठी प्रत्येकी 40,000 रुपये याप्रमाणे एकूण 80,000 रुपये दंडाची रक्कम फिर्यादीस अदा करण्याचे आदेश दिले आहेत। सदर दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीस 6 महिने साध्या कारावासाची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे। या प्रकरणात फिर्यादींच्या बाजूने ॲडव्होकेट नरेश बी शर्मा शिरपूर यांनी प्रभावीपणे कामकाज पाहिले। या निकालामुळे चेक अनादर प्रकरणात न्यायालयाचा कठोर दृष्टिकोन पुन्हा एकदा स्पष्ट झाला असून आर्थिक व्यवहारात विश्वासघात करणाऱ्यांना कायद्याचा फटका बसतो असा स्पष्ट संदेश समाजाला मिळाला आहे।